नमस्कार मित्रांनो, तुमचं आपल्या जय मराठी टेक यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, मी येथे माझं इंस्टाग्रामचं ते ॲप्लिकेशन ओपन करत आहे. त्यानंतर मी येथे मेसेजेसच्या ऑप्शनमध्ये जात आहे. तेथे गेल्यानंतर मित्रांनो, तुमचे जे पण फ्रेंड्स आहेत तर ते जर Instagramवर ॲक्टिव्ह असतील तर ते तुम्हाला वरती पाहायला मिळतात. म्हणजेच त्यांचा जे प्रोफाईल फोटो आणि त्याच्याच बाजूला येथे ग्रीन लाईट येथे पाहायला मिळते. म्हणजेच ते तुमचे फ्रेंड्स येथे Instagramवरती ॲक्टिव्ह आहेत, म्हणजेच ते ऑनलाईन आहेत. तर मित्रांनो, इतरांना देखील आपण जेव्हा Instagramवर ॲक्टिव्ह असतो किंवा ऑनलाईन असतो, तेव्हा अशा प्रकारे त्यांच्या Instagramवर आपल्या देखील अशा प्रकारे प्रोफाईल फोटो आणि हे असा एक हिरवा रंगाची लाईट दिसून येथे आपला प्रोफाईल येथे त्यांना दिसतो. म्हणजेच त्यांना कळतं की आपण येथे Instagramवर ॲक्टिव्ह आहोत, म्हणजेच ऑनलाईन आहोत. तर आपला जो हा ॲक्टिव्ह स्टेटस आहे तो म्हणजेच ऑनलाईन जो स्टेटस आहे तो इतरांना दिसू नये, म्हणजेच आपण ऑनलाईन आहोत की नाही हे इतरांपासून हाईड करण्यासाठी कोणती सेटिंग करायची ते आता आपण ह्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर कृपया आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, कमेंट करा, तसेच तुमच्या इतर मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा. चला तर मग मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण आता इथे पाहूया की आपण कशाप्रकारे आपला ॲक्टिव्ह स्टेटस हाईड करू शकतो, म्हणजेच आपला ऑनलाईन स्टेटस हाईड करू शकतो. तर त्याकरिता मित्रांनो, आता मी येथे पाठी जात आहे आणि आपल्या उजव्या बाजूला खालती जे प्रोफाईलचं चिन्ह आहे त्यावर येथे क्लिक करत आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर उजव्या बाजूला वरती जे 3 रेषांचं चिन्ह आहे त्यावर येथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो, तुम्ही सेटिंग्स अँड ॲक्टिव्हिटीच्या ह्या स्क्रीनवर येऊन पोहोचाल. येथे विविध ऑप्शन्स आहेत. त्यापैकी तुम्हाला खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता की हाऊ अदर्स कॅन इंटरॅक्ट विथ यू हे जे ऑप्शन आहे त्यामध्येच मेसेजेस अँड स्टोरी रिप्लायज हे जे ऑप्शन आहे त्यावर येथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर शो ॲक्टिव्हिटी स्टेटस हा ऑप्शन तुम्हाला 5व्या क्रमांकावर पाहायला मिळेल. त्यावर येथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला येथे वरती ऑप्शन्स पाहायला मिळेल. शो ॲक्टिव्हिटी स्टेटस हा जो ऑप्शन आहे तो येथे ऑन आहे, म्हणजेच मी ऑनलाईन आहे हे समोरच्या व्यक्तींना कळत आहे. आता आपला ऑनलाईन स्टेटस आपल्याला ऑफ करायचं असेल तर त्याकरिता आपल्याला येथे हे जे इनेबल आहे ते आपल्याला येथे काढून टाकायचं आहे. अशा प्रकारे आता हे तुम्ही पाहू शकता की डिसेबल केलेलं आहे, म्हणजेच मी माझा ॲक्टिव्ह स्टेटस येथे ऑफ केलेला आहे. मित्रांनो, आपण जेव्हा हा ॲक्टिव्ह स्टेटस ऑफ करू तेव्हा आपलं जे स्टेटस आहे म्हणजे आपण ऑनलाईन आहोत की नाही हे इतरांना कळणार नाही. त्याचप्रकारे आपल्याला जे ऑप्शन्स आता आपले जे फ्रेंड्स आहेत ते ऑनलाईन दिसत होते ते देखील येथे दिसणं बंद होईल. तर मित्रांनो, आता मी तुम्हाला पाठी जातो आणि दाखवतो. आता मी मेसेजेसवर इथे क्लिक करत आहे आणि इथे रिफ्रेश करत आहे. आता हे रिफ्रेश होत आहे. आता मी बॅक जातो आणि Instagram बंद करून पुन्हा एकदा चालू करतो. तुम्ही इथे पाहू शकता मी Instagram पुन्हा ओपन केलेलं आहे आणि मी येथे मेसेजेसवर क्लिक करत आहे. तुम्ही इथे पाहू शकता की येथे ऑनलाईन स्टेटस इतरांचे दिसत होते ते इथून नाहीसे झालेले आहेत. हे तुम्हाला एक प्रोफाईल येथे दिसला आहे कारण की त्यांनी नोट टाकलेली आहे. आपण नोट्स टाकतो त्या व्यक्तींचे फक्त आपल्याला येथे डायरेक्टली प्रोफाईल दिसेल, पण इकडे कोणतीच हिरवी लाईट नाही आहे. म्हणजेच मला माहीत नाही की हा माझा जो फ्रेंड आहे तो ऑनलाईन आहे की नाही, ॲक्टिव्ह आहे की नाही. तुम्ही इथे पाहू शकता मित्रांनो, इतर बाकी व्यक्तींचे येथे प्रोफाईल पूर्णपणे नाहीसे झालेले आहेत, म्हणजेच आपली ही सेटिंग येथे पूर्ण झालेली आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण आपला Instagramचा ॲक्टिव्ह स्टेटस कसा बंद करायचा, म्हणजेच आपण ऑनलाईन आहोत हे कशाप्रकारे हाईड करायचं ते शिकलेलो आहोत. धन्यवाद मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल. या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर करा. तसंच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलच्या चिन्हावर क्लिक करून ऑलवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजचे अपडेट्स मिळतील. धन्यवाद.